जेव्हा त्यांच्या कुटीत होते तेव्हा त्यांनी एक सुवर्ण मृग पाहिलं आणि सीतेने हट्ट धरला प्रभूंकडे, मला ते सुवर्ण मृग पाहिजे. आणि प्रभुराम त्या सुवर्ण मृगाच्या पाठी धावत गेले. ही एक माया होती. प्रभू आहेत ते, प्रभुराम आहेत. त्यांना समजलं नाही की सोन्याचं हरिण कसं असू शकतं, पण नाही, सोन्याच्या हरणाच्या पाठी ते धावत गेले. ती एक माया होती. आणि त्याच वेळी रावण यांनी एका तपसीचा, एका साधूचा वेश धारण केला आणि भिक्षा मागायला आला. म्हणजेच परत माया. ते सुवर्ण मृग पण माया होती आणि रावणाचा तो तपसीचा वेश, तीही एक मायाच होती. रावण भेस धरियो तपसी को काहे भिक्षा दिनी. स्वतःलाच त्या प्रश्न करतात की का मी ती भिक्षा दिली. तो एक निर्णय किंवा ती एक कृती किंवा आपण त्याला ॲक्शन म्हणूया, ती एकच निर्णय आणि ती एकच कृती अशी झाली की ज्याच्यामुळे पुढे संपूर्ण रामायण घडलेलं आहे. ती भिक्षा जर दिली नसती, सीता हरणही झालं नसतं, लंका पण झाली नसती, 14 वर्ष वनवास करून परत आले असते, रामायण पुढे घडलंच नसतं. ती एक निर्णय आणि एका कृतीमुळे हे घडलं. तर काहे भिक्षा दिली, फ्रस्ट्रेट होऊन त्या स्वतःला विचारतात. का तर अति अज्ञान, मूढमतीने म्हणजेच अविद्या. त्या क्षणी माझी मती ही मूढ म्हणजे अगदी जर ट्रान्सलेशन घेतलं तर मूर्ख, मूढ म्हणजे, पण माझी मती त्या क्षणी थांबली होती असं म्हणूया. मूढ झाली होती, थांबली होती त्या क्षणी माझी मती, म्हणजे माझी बुद्धी, माझं डोकं. आणि त्याच वेळी ही माझी अविद्या होती. अति अज्ञान म्हणजे उच्चांक अविद्येचा होता तो. आणि काय मी केलं तर भिक्षा नाही, तर राम रेख तज दिली. तज म्हणजे पार करणं. जेव्हा सीतेने खूप वेळ गेला आणि सीतेने लक्ष्मणाला सांगितलं की जा भावाचं रक्षण कर, तेव्हा लक्ष्मणाने आपल्या बाणाने जमिनीवर एक रेषा काढली आणि सांगितलं ही ओलांडू नका, आणि तेही निघून गेले. त्या रेषेला आपण लक्ष्मण रेषा म्हणतो, पण मुळात ती खरंच लक्ष्मण रेषा होती का? नाही, तर ती राम रेख होती. राम म्हणजेच मर्यादा. राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि कृष्ण हा पुरुषोत्तम आहे. संपूर्ण पुरुष जो आहे तो कृष्ण आहे. राम हे मर्यादा पुरुष आहेत. काही मर्यादा होत्या त्यांच्यामध्ये, म्हणून तर सीतेचा त्याग केला त्यांनी. हा जर कृष्ण असता, सीता त्याग कधी झालाच नसता. आणि हेही प्रसंग, आणि कृष्ण असता ना तर तो वनवासातही गेला नसता. त्यांनी ते दशरथही स्वीकारलंही नसतं. हा फरक आहे दोन कॅरेक्टर्समध्ये, कृष्ण आणि राम. तर राम रेख तज दिनी, ती जी रेषा होती ती एक मर्यादेची रेषा होती आणि ती मर्यादा मी आज पार केली. आणि आता जेव्हा मी अशोकवनात येऊन पडले, आता बिरह ताप तन अगन लगाव. आता हा जो विरह झालाय मला, तो आता माझं शरीरात दाह सुटलाय, त्यामुळे जैसे सुखत बेली अशी अवस्था झाली माझी. सूरदास प्रभू बेगी मिलाव. बेगी म्हणजे लवकर. हे रामा किंवा हे ईश्वर, आता तू लवकर येऊन मला भेट किंवा लवकर येऊन मला इकडून सोडव, कारण जीवन भयो पहेली. माझं जीवनच माझ्यासाठी एक समस्या बनते. माझं स्वतःचं आयुष्य आज माझ्यासमोर एक प्रश्नचिन्ह बनून उभं आहे. तर तू आता लवकर ये इकडे आणि मला ह्यातून सोडव. मैं परदेसिनी नारी अकेली.